हरी मज सांगता व्रतांत विलंब लागू पायेत उदया एकाची भास्वत होईल घात सोमित्रा. तर त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी त्यावेळेला रामनामांकित बाण भरताना मारला होता. इंद्रिय समजून त्या बाणासोबत मारुत्र्या त्या बाणाला मान देऊन नंदीग्रामाच्या ठिकाणी उतरले. आणि आता उतरल्याबरोबर त्या ठिकाणी आपण कथा ऐकत आलेली आहे. भरताचं आणि रामप्रभूचं रूप लावण्य सगळं सारखंच होतं. मारुत्र्याला असं वाटत होतं लक्ष्मणाला दत्ताच्या थराळ्यामध्ये सोडून राम या ठिकाणी राम इथे येऊन का थांबला. जो या ठिकाणी कनवळ कृपळ असणारा राम, शरणागताला या ठिकाणी अभयदान देणारा राम, तिथे बिभीषणाला सुग्रीवाला लक्ष्मणाला सोडून देऊन इथं का आला अशा प्रकारचा त्या ठिकाणी मारुत्र्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी विचार आला. नंतर कळालं की हा राम नसून हा भरत आहे. त्यावेळेला भरताला रामप्रभूची कथा सांगायला या ठिकाणी सुरुवात कोण मारुत्र्या करायला लागलेला आहे. मग त्या भरताच्या मनामध्ये सुद्धा इच्छा होती की रामप्रभूची कथा ऐकण्यासाठी कोण येईल आणि रामाची कथा मला कोण सांगेल अशा प्रकारे वाटच बघत होता. तेवढ्यामध्ये आता जर या रामप्रभूचं आणि भरताचं मला आज्ञा पालन केलीच पाहिजे, कारण राम आणि भरत मला सारखाच आहे अशा प्रकारचा विचार मारुत्र्याच्या मनामध्ये आलेला आहे. आता मारुत्र्या भरताला रामकथा सांगणार आहे. काय काय सांगतात ते आपण पुढे ऐकू. ब्रह्मशक्ती महातारुण वरी पडतार विकिरण सौमित्राचा जाईल कान म्हणून त्वरेने जातसे. म्हणून त्वरेने जातसे. त्या रावणाकडून ब्रह्मशक्तीचा घात लक्ष्मणाला झालेला आहे आणि सूर्योदय होण्याच्या अगोदर औषधीचा तिच्यावर उपचार केल्याच्या त्या ठिकाणी लक्ष्मण उठेल, नाहीतर लक्ष्मणाचा प्राणांत होईल. यासाठी मला लवकरात लवकर हे औषधी घेऊन त्या सुवेळाच्या बरोबर ज्या ठिकाणी लक्ष्मण त्या शक्तीच्या हाताने पडलेला आहे तिथे लक्ष्मणाला सावध केलं पाहिजे. अशा प्रकारे मारुत्र्या त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताला सांगायला लागले. काय झालं मग पुढे. जरी प्रीती सौमित्रासी श्रीरामाचे पाहू इच्छिसी तरी गोवू नको मजसी औषधीसी उडे. औषधीशी येऊ दे. जर तुला रामाचे चरण बघायचे असेल, रामप्रभूची जर भेट घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला बोलू नको, मला वेळ लावू नकोस, कारण मी चांगल्या कामासाठी आलो. लक्ष्मणाला सावध करायचं आहे. इथं जर तुझ्या जवळ या ठिकाणी मी जर गमलो एखाद्या तास जर उशीर झाला तर त्या ठिकाणी सूर्योदय होईल. सूर्योदय झाल्याच्या नंतर त्या औषधीचा त्या ठिकाणी प्रयोग काही होणार नाही, परिणाम होणार नाही, लक्ष्मण उठणार नाही. लक्ष्मण जर उठणार जर गेला तर रामप्रभू प्राण त्याग करते. मी यासाठी तुम्हाला इथं वेळ लावू नको, मला लवकरात लवकर जाण्यासाठी आज्ञा दे. अशा प्रकारे मारुत्र्या नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताला त्या ठिकाणी आज्ञा मागतात. तुझ माझे लोटांगण शीघ्र भाजावे अज्ञापन विलंबी होईल भाविक प्राण लक्ष्मण सोडिले. प्राण लक्ष्मण सोडले या ठिकाणी तू भरता मला काय करा आज्ञा दे. मला आता हे लक्ष्मणाला जे काही उठवण्यासाठी जी काही औषधी घेऊन जात आहे यासाठी तुम्हाला वेळ लावू नकोस, मला जाऊ दे. मी तुझ्या चरणावर साष्टांग नमस्कार करतो, मी लोटांगण घालतो. आता मला इथं जास्त वेळ थांबून घेऊ नको भरता. अशा प्रकारे मारुत्र्या भरताला नंदीग्रामाच्या ठिकाणी बोलू लागले. ऐकता कपीची माता भरत क्रोधे कृतांत उदया येता भास्वत करीन घात तयाचा. ज्या वेळेला मारुत्र्याने सांगितलं भरताला मी इथं थांबलो आणि सूर्योदय जर झाला तर त्या ठिकाणी लक्ष्मणाचा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही, तरी मला तो जाऊ दे. असं ज्या वेळेला शब्द मारुत्र्या मुखामधून काढतात तेवढ्यामध्ये भरताला त्या ठिकाणी अतिशय राग आलेला आहे आणि भरत म्हणायला लागलेला आहे मी त्या सूर्याकडे बघतो कसा उगवतो, मी त्या सूर्याला त्या ठिकाणी शिक्षा लावतो. काळ या ठिकाणी कृतांत यमाप्रमाणे जसं अतिशय क्रोधान्वित झालेला भरत त्या ठिकाणी असं बोलायला लागलेला. काय बोलतो अजून. वाहतो श्रीरामाची आन वृत्तांत सांगता संपूर्ण तात्काळ माझा जाईल प्राण अर्धक्षण लागता. तात्काळ माझा जाईल प्राण अर्धक्षण न लागता. त्यावेळेस भरत त्या ठिकाणी मोठ्या गर्जना करून त्या मारुत्र्याच्या समोर बोलायला लागलेला आहे. तू जर मला रामप्रभूची कथा तिकडली बातमी सांगणार जर गेलास तर अर्ध्या क्षणामध्ये या ठिकाणी माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. माझे कान 14 वर्षापासून रामप्रभूची कथा ऐकण्यासाठी या ठिकाणी आतुर झालेले आहे.
रामप्रभूच्या भेटीसाठी माझ्या मनामध्ये अतिशय आवड निर्माण झालेली आहे, परंतु रामाची आणि माझी भेट 14 वर्षापासून नाही, यासाठी तू मला उल्लंघन करून जाऊ नको. जर गेलास तर माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. मारुत्र्या अशा प्रकारे भरत त्या ठिकाणी मारुत्र्याला बोलायला लागले. एका वाचू जातोशी तुझी आते जीवे मारीसी इतुके नि सुख नवे श्रीरामासी कपी जानसी ते करी. कपी जानसी ते करी. मारुत्र्या तुला कळते ते कर. मला इथं तू रामप्रभूची कथा न सांगता लक्ष्मणाला उठवण्याच्या हेतूला जर तसंच निघून गेलास तर इकडे माझा प्राण जाते. एकाला वाचवाय जाऊन दुसऱ्याचा प्राण जर जात असेल तर त्याच्यामध्ये कोणता मोठेपणा आहे? तुला कळते तसं कर मारुत्र्या. जर तसं जर गेलास तर माझा प्राण जाते. आणि रामप्रभूची कथा सांगण्यासाठी काय वेळ लागला नाही मारुत्र्या. अशा प्रकारे भरत मारुत्र्याला सांगू लागला. माझा प्राण जाईल शत्रू तत्काळ करील घाते तिघी मारिका त्वरित प्राणघात करतील. या ठिकाणी असताना कोण भरत सांगायला आहे, कोणाला मारुत्र्याला म्हणायला आहे, तू जर मला रामप्रभूची कथा नसता माझं उल्लंघन माझ्या वचनाचं उल्लंघन करून जर गेलास तर काय होईल? इकडे माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. आणि माझा प्राण गेलेली बातमी अयोध्येमध्ये कळत तेरे माता मरते. अशा प्रकारचा अनर्थ जर वाचवायचा जर असेल, अनर्थ जर होऊ द्यायचा नसेल तर रामप्रभूची कथा थोडक्यामध्ये का होईल आपण तुम्हाला सांग. अशा प्रकारची विनंती मारुत्र्या भरताला करू लागला. ऐकून कथा आकांत होईल गा समजता साधे व्रतांत सांगता करशील घाता सर्वाच्या. करशील घाता सर्वाचा घात याच्यामध्ये आहे. मी जे काय सांगतो काय की मला रामाची कथा सांग आणि तसं जर सांगणार तर माझा प्राण जाईल आणि माझा प्राण गेल्याच्या नंतर आता कोणी राहणार नाही म्हणून काय होईल? ते शत्रू येतील आणि आपल्याला घरात घालतील आणि सगळ्याचा नाश होते एकाकडून. म्हणजे असं जर सर्वाचा नाश जर होऊ द्यायचा जर नसेल तर तू या ठिकाणी असं राम कथा मला सांग. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा विनंती भरत मारुत्र्याला बोलावला. मग येथील चरित्र श्रीरामाची सांग सविस्तर मारोडी माता सहोदर येते सत्वर मी आलो. तर त्या ठिकाणी असणार कोण मारुत्र्या भरताला नंदीग्रामाच्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. काय सांगतात? आय कोणिया भरत वचन हनुमानाचे तरी सुमया पण संपल याशिन देता समाधान गमनापन करू नये. आता पण भरताला बोललेलं भरताला ऐकून घेतलं आणि रामप्रभूची कथा ऐकण्याची याची आवड रामप्रभूच्या रामप्रभू विषयीच्या मनामध्ये काय श्रद्धा आहे भाव आहे हे बघून मारुत्र्याला कळाला. तर ह्याला जर ओलांडून जर गेलो तर या ठिकाणी आनंद होणार आहे. म्हणून आता काय करावं? थोड्या वेळासाठी का होईना धावत्या वेगात का होईना परत या ठिकाणी रामकथा सांगली पाहिजे अशा प्रकारचा विचार मारुत्र्याच्या मनामध्ये आला. काय करतात? उलंघिता भरतासी राम सोडेल मानसी जगी वायुना पेशी सज्जना दोरी उलंघिता. सज्जनाचं उल्लंघन केल्याच्या नंतर मला अपयशी म्हणजे जगामध्ये अपकीर्ती होईल. आतापर्यंत मारुत्र्याने एवढे मोठे कार्य केले परंतु भरतानं रामप्रभूची कथा सांगण्यासाठी ज्यावेळेला विनंती केली त्यावेळेस भरतानं त्या ठिकाणी रामप्रभूने मारुत्र्याने ऐकलं नाही असं म्हणते. यासाठी काय का होईना परंतु धावत्या वेगामध्ये का होईना परंतु भरताला रामप्रभूची कथा सांगण्याशिवाय तो सोडणार नाही अशा प्रकारचा विचार मारुत्र्याच्या मनामध्ये आला. औषधी मंदतेज होती वेगे शोभेल गोपती हे सुखवाल्या पकीर्ती भरत चित्ती सुखाऊ. भरत चित्ती सुखावू. भरत चित्तामध्ये सुखावे कशामुळे सुखावते? भरताला कशाची गरज आहे? रामप्रभूच्या चरित्राचं वर्णन ऐकल्याबरोबर त्याचं मन समाधान होते. म्हणजे हे गोष्ट जर मी जर केलो तर काय होईल? चांगलंच काम होणार आहे. जर भरताच्या आज्ञेचं उल्लंघन जर करून जर मी गेलो तर जे काय औषधी आहे ते औषधी सुद्धा निस्तेज होते. भरत आणि राम मला काय आहे सारखेच आहे. म्हणून याचं उल्लंघन याच्या वचनाचं उल्लंघन माझ्या करणं होणार नाही आणि काही का होईना फक्त या रामकथा सांगावं असा विचार मारुत्र्याच्या मनामध्ये आलेला आहे. काय होते? उदया येता गबस्ती त्यासी मारी घनीची ती रवी जाणवी मजाने शक्ती बाळपणी छाती केली. तर त्या ठिकाणी असणार सूर्याला सुद्धा या ठिकाणी शिक्षा द्यावी. जर अगोदर उगवला तर
मग यासाठी म्हणून जे काही लहानपणी जे काही केलेली ख्याती आहे, जो काही पराक्रम आहे, त्या पराक्रमाच्या बळावर त्या ठिकाणी असं मारुतीला बोलला. आता तरी झालं टणक श्रीराम भजनिया वंचते रवी बापुडे तो नमशे उदया देख यावया. उदया देख यावया मी लहानपणी असताना मारुतीला म्हणायला गेला आहे. बालपणी गेलासी तो सूर्याशी धराया, असं ते काही मारुतीचे काय वर्णन आलेले आहे. जन्माला आल्याबरोबर सूर्याला फळ समजून खाण्यासाठी जाणार मी, आता तर मी टणक झालो. एक त्या ठिकाणी असा बलदंड आहे, तरुण झालो. आता त्या ठिकाणी सूर्य म्हणजे माझ्या समोर चिरटाप्रमाणे कोण बसक, म्हणून त्याला या ठिकाणी मी घेणार नाही, त्याला भोगू देणार नाही. इथं वेळ जरी लागला तरी चालेल, परंतु रामप्रभूची कथा सांगल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. आणि त्याच्यामध्ये मला रामप्रभूचा भक्त आहे, रामप्रभूचा आशीर्वाद मला आहे, मला कसल्या प्रकार त्या ठिकाणी काय होणार नाही असं म्हणून मारुतीला रामप्रभूची कथा सांगण्यासाठी आयशा विचारवणी मानसी चळणे पुजले भरताची उदया येतात विषयानाथा स्वीकारणे. ऐकोनी कपीचे उत्तर पळले भरताच्या अंतर बोलो आदरीने खडतर कधी उत्तर ऐकत गोपाल कृष्ण भगवान की जय. न साधता राम कार्याशी उदया वेळा पावता रवीसी समूळ छेदी मित्यासी बालाग्रे शिक्षणादे. तुझ उशीर होईल तरी पर्वत बाणादी बैसोनिया राम शरीरी क्षणा माझारी पावलील एका जनार्दना शरण हनुमंता देईल समाधान. अति गुण निरूपण सावधान पैसारी चतुराय का जनार्दना करिता निर्गुणानुकथन शब्दाशी उपरित होऊन निजरुतीन तो झाला. स्वयं निजरुतीन झाला तरी न राही उगला निजकटा गावया वैला राहून उठिला राहून उठिला साक्षीत्वे. कदाचित चुकून जाय म्हणून आडुगा राही सरसाची लागला आहे परतान वेगानु मात्र. तरी भरवसा नाही कोटी म्हणून श्रीरामाची मजगाठी घालून केला वचकी तरी संगती सांगिनार. लागला शेत जेत काही न चली मत शोधून आम बुद्धी चित्त क्षीण वृत्त मज केली. सभाई माझा करुणी गोळा एकाएकी पालटून केला. उपाय सर्वता तुटला पडल्या गावरी जणी मिळवून जाई म्हणून वाटीची सोय होई. निज कृती सोय गाय करू काय निवाता काही न चली सर्वता चौकडलो शी तत्वता शरणा आलो साधू संता विचार आता मज सांगा. नेणी प्रेमाची बोल प्रमय उदर की सखोल नेणी बोल बोल वक्ता केवळ श्रीराम. नेणी पदपदयुक्ती रीत नाही संस्कृती लेखनी देवणी हाती राम निरक्ती लिहितो. याला गेली स्वामीनाथा मज बोल नाही सर्वता वरद हात माझी माता ठेवून आता क्षमती घे. तव कृपाळू साधू जन होय हाती आलिंगून स्वयं बोलते झाले वचन अमृताहून सुखकारी. तुका भाटी तोषी करुणा कासयाशी होतो श्रील भक्ता एक जनार्दन तेथे कोण परिहारा. तुझे निमुखी कथा आवडली श्रीरघुनाथा आवडली श्रीरघुनाथा वाचे वचनाने वक्ता स्वयंतत्वता होऊन केला. फुंक बरोली मसकेशी आवडे स्वामीच्या मानसी ध्वनी वाजवी जशी तैसी श्रवण मस्तीच्या सेना. ऐसे निकृपा साधू वचन निवडला एका जनार्दन उल्हास पाऊल चौल लोटांगणी विनवितय. होईल कथानुसंधान भरत राम कथा श्रवण करुणी कवीचे पूजन बाणी वैष्णव बोलविल. स्वस्ती श्री भावात रामायणे युद्ध काढे एका काढे कायम भरत हनुमान दर्शन लाभ. सप्तचत्वारिशो अध्याय.